नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, बरेच दिवस झालं थोडासा प्रॉब्लेम चालू आहे, थोडेसे ॲक्च्युअलमध्ये रिझन झाले, त्यामुळे थोडासा डिले झाला आहे व्हिडिओ आपला अपलोड व्हायला। पण बऱ्याच दिवसांपासून माझ्या डोक्यामध्ये एक विषय होता। इनफॅक्ट मला बऱ्याच लोकांनी तो प्रश्न देखील विचारला होता की आपल्या आयुष्यामध्ये जो स्ट्रेस असतो किंवा जी काही भांडणं होतात किंवा आपण सतत दुःखी राहतो, तर ते का राहतो। आज मी त्याबद्दल बोलणार आहे। कसं असतं माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना आपण बऱ्याचशा मान्यता मान्य केलेल्या असतात आणि त्या ज्या मान्यता असतात ना, त्या मान्यतांना आपण धरून ठेवलेला असतो आणि त्या ज्या मान्यता असतात ना, त्या आपल्या आयुष्यामध्ये दुःखाचं कारण ठरतात। आपण एखादी गोष्ट मानत असतो आणि समोरचा व्यक्ती त्या गोष्टीला मानत नसतो, त्यामुळे त्या गोष्टींमध्ये कॉन्फ्लिक्ट होतं। आपलं हे जे व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियनचं जे उदाहरण आहे ते या ठिकाणी समर्पक होईल। एखाद्या व्यक्तीने स्ट्रॉंगली पकडलेलं असतं की व्हेजिटेरियन असणं खूप चांगलं आहे आणि एखाद्या व्यक्तीने पकडलेलं असतं की नॉन व्हेजिटेरियन असणं खूप चांगलं आहे। आणि अशाच बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या आपण आपल्या डोक्यामध्ये फिट केलेल्या असतात। आमचाच धर्म भारी आहे, आमचीच लोक खूप चांगली आहेत वगैरे वगैरे। आणि अशा ज्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये आपण ज्या फिट केलेल्या असतात ना, त्यामुळे सतत आपण दुःखी राहत असतो। बाय चान्स समोर एखादा व्यक्ती आला आणि आपल्याला त्याच्याबद्दल एखादी गोष्ट सांगायला लागलं ना, मग ते आपल्याला थोडंसं अनकम्फर्टेबल व्हायला लागतं, आपली मान्यता खोडायला लागते। इनफॅक्ट ह्या मोठ्या गोष्टींबाबतीत झालं, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा भरपूर गोष्टी अशा असतात ज्या आपण मान्य केलेल्या असतात। इनफॅक्ट आपण बऱ्याचशा गोष्टींना क्वेश्चन नाही करत, आपण ॲज इट इज फॉलो करत असतो। आणि मग समोरचा व्यक्ती आला आणि जर त्या गोष्टीला क्वेश्चन केला किंवा आपल्याला त्या गोष्टीच्या बाबतीत थोडंसं क्रॉस बोलला की मग आपली तळपायची आग मस्तकाला जाते। आपल्याला वाटतं ह्यानं असं का बोलला, ह्यानं माझा अपमान केला, आमचा अपमान केला, किंवा माझा तो मान ठेवत नाही, हे करत नाही, ते करत नाही। आणि अशा आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये एवढ्या गोष्टी घडत असतात ना, आपलं त्याकडे लक्ष नसतं। सपोज ते कटिंग करण्यावरून सुद्धा भांडण असतं बऱ्याचदा, बारीकच कटिंग केली, वरी केसच ठेवली, हे असं मॉडर्न केली वगैरे वगैरे। हे छोटे छोटे विषय असतात ज्याचा क्रायटेरिया आपल्या डोक्यामध्ये फिक्स्ड ठेवलेला असतो आपण। मग जर आपल्या डोक्यात जो क्रायटेरिया आहे, ज्या पद्धतीने आपल्या डोक्यामध्ये काही गोष्टी फिट बसलेल्या आहेत ना, त्याच्या विपरीत जर समोर काय झालं ना, मग व्यक्ती त्या गोष्टीबद्दल बंड करतो, त्या व्यक्तीला बोलायला लागतो, तू असंच का केलास, तसंच का केलास वगैरे वगैरे। आणि त्या गोष्टीमुळे भरपूर कॉन्फ्लिक्ट होत असतं। सोसायटीमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत आणि आपल्या डोक्यामध्ये काय चालू आहे, ह्या गोष्टींमध्ये सतत आपल्याला तफावत दिसून यायला लागते। आता गाण्याच्याच बाबतीत सांगायचं झालं, जी जुनी गाणी होती ना, त्या आधीच्या लोकांना भरपूर आवडतात, पण नवीन गाणी जर त्यांनी ऐकली ना, ते ऐकतच नाहीत। त्यांना वाटतं काहीतरी एकदम हे वेगळंच चालू आहे, किंवा त्यांचं जे त्या गाण्याप्रती जी प्रेम आहे ना, ते कुठं दिसून येत नाही आहे। पण नवीन जी आलेली जनरेशन आहे, त्यांना जर जुनी गाणी ऐकायला लावले ना, मग ते म्हणतात काय लावले ते 1857मधलं, बदल लाव एखादं रॅप सॉन्ग। किंवा ज्यावेळेस आपण सोशल मीडियावरती जर त्यांनी स्टोरी वगैरे ठेवली, तर सॉन्ग सिलेक्ट करत असताना ते आपल्या लक्षात येते की समोरचा व्यक्ती कुठल्या जनरेशनमध्ये राहतोय, कुठल्या गाण्यांना तो प्रेफर देतोय। आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात जिकडं आपलं अजिबात लक्ष नसतं। तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं, पण दैनंदिन जीवन जगत असताना कपडे घालण्यावरून असू द्या, केस विंचरण्यावरून असू द्या, किंवा भरपूर गोष्टी आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं एक फिक्स माइंडसेट असतो आणि त्या माइंडसेटच्या विपरीत जर एखादा व्यक्ती बोलला ना, की मग ते कॉन्फ्लिक्ट होतं। आता मी जिथं ऑफिसमध्ये काम करतो तिथं मी विन करून जातो आणि काही मुलं आहेत त्यांना ते विन केलेलं जरा थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं। मला ते 2-4 वेळेस म्हणले सुद्धा की साहेब तुम्ही काय विन करून येता सारखं वगैरे वगैरे, आपलं नॉर्मल राहत जावं वगैरे वगैरे। मी त्याला जास्त रिप्लाय नाही दिला, पण त्याची जी थॉट प्रोसेस होते ना, त्या गोष्टीला मी थोडंसं बघत होतो की त्यानं त्या गोष्टीला किती एकदम असं धरून ठेवलं आहे की विन करणं म्हणजे थोडंसं वेगळं असतं, ते आपण करूच नाही, एकदम नॉर्मल म्हणजे राहणं असतं। पण कसं असतं माहिती आहे का, ह्या आयुष्य जगत असताना प्रत्येकाची एक इंडिव्हिज्युअल चॉईस असते। प्रत्येकजण आपापल्या परीनं आपलं आयुष्य जगत असतो। जर समोरचा व्यक्ती येऊन जर त्या गोष्टीमध्ये ढवळाढवळ करत असेल, तर मग तिथे कॉन्फ्लिक्ट होतो। जर आपण आपल्याला स्वतःला चेंज करत असू तर ती गोष्ट वेगळी, पण जर आपण एखादी गोष्ट मांडली आहे आणि समोरचा व्यक्ती जर येऊन त्या ठिकाणी जर त्याची मतं मांडत असेल, तो त्याच्या पद्धतीनं आपल्याला बनायला लावत असेल ना, तर मग ते जास्त दिवस नाही टिकत। मग माणूस रिवोल्ट करायला लागतो, हां जा तू लय शान आहे, अशा पद्धतीचं त्याचं ते भाषण व्हायला लागतं। आणि ह्या ज्या गोष्टी असतात ना, आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये भरपूर असतात। इनफॅक्ट आपलं जे आयुष्य असतं ना, ह्या गोष्टींनीच भरलेलं असतं। आपण एखादी गोष्ट मानत असतो आणि समोरचा व्यक्ती एखादी गोष्ट मानत नसतो। मानणं न मानणं हे सबकॉन्शियस लेवलला असतं, असं कोण म्हणत नाही की वगैरे वगैरे। पण कसं असतं माहिती आहे का, मी बऱ्याचदा ह्याच्या आधी पण सांगितलं व्हिडिओमध्ये, ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीशी इंटरॅक्ट करतो, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीशी आपण सल्लामसलत करतो, त्यावेळेस पहिल्यांदा समोरच्या व्यक्तीचा आपण स्वभाव जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं की तो कुठल्या गोष्टी अलाव करतो, कुठल्या गोष्टी अलाव करत नाही, त्याचा स्वभाव कसा आहे, तो कुठल्या गोष्टींना धरून बसला आहे। आणि टिपिकल जर आपल्या लक्षात आल्या गोष्टी की हा अशा प्रकारचा माणूस आहे, आणि ज्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं, त्यावेळेस त्याला काय बोलायचं नाही हे आपण आतमध्ये आपल्या
कॅल्क्युलेशन करायचं असतं. एखादी गोष्ट बोलल्यानंतर ती गोष्ट कुठल्या टोकापर्यंत जाऊ शकते, त्याला किती हर्ट होऊ शकतं हे आपल्याला माहीत असतं. त्यामुळे अशा लोकांसोबत जास्त करून बोलणं टाळायचं. जो व्यक्ती एखाद्या चुकीच्या गोष्टीला जास्त धरून ठेवतो ना, तेवढाच तो आयुष्यभर दुःखी राहत असतो. आणि महत्त्वाचं सांगू का, टाईम टू टाईम आपण स्वतःमध्ये अपग्रेडेशन करणं, स्वतःला बदलणं हे खूप महत्त्वाचं असतं. जर आपण बदललो नाही ना, मग आपण आयुष्यभर दुःखी राहतो. सोसायटी कंटिन्युअसली चेंज होत असते, ती अडॅप्ट करत असते. पण जर आपण बदलत नसू तर मग त्याचा जास्त त्रास होतो आपल्याला. कारण जी बदलती सोसायटी असते, जो बदलता समाज असतो, जो बदलता विचार असतो, तो आपल्याला सहन नाही होत. मग आपण समोरच्याकडे बोटं करायला लागतो. आणि जेवढी जास्त आपण बोटं करायला लागतो ना, तेवढंच आपण दुःखी राहायला लागतो. कारण जिथं आपण बोट करतो ती गोष्ट आपल्या ऑटोमॅटिकली विरोधात होत असते. त्यामुळे ही जी मान्यता असते ना, त्या मान्यतेला आपण कधीतरी क्वेश्चन केलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की पूर्णपणे आपल्याला कंटिन्युअसली चेंज करून टाकायच्या सगळ्या गोष्टी. ज्या गोष्टी ॲक्च्युअलमध्ये व्हॅलिड आहेत, ज्या गोष्टी योग्य आहेत, त्या गोष्टींना कंटिन्युअसली धरायचं. आणि जर त्याच्यावरती ॲक्च्युअलमध्ये जर आपल्या मनामध्ये भाव असेल, जर ती गोष्ट ॲक्च्युअलमध्ये सोसायटीसाठी, संपूर्ण जगासाठी महत्त्वाची असेल, तर त्या गोष्टीसाठी लढणंसुद्धा चांगलं असतं. नाहीतर अडॅप्ट करायचं म्हणून जर सगळी समाज जर चुकीच्या गोष्टी वागत असेल, सपोज जर व्यसनाधीन होत असेल, सगळ्या चुकीच्या गोष्टी करत असेल, आणि जर आपण त्यांच्यासोबत अडॅप्ट झालो, जर त्यांच्यासोबत जर आपण मॅच झालो, मग आपल्या आयुष्याला काय अर्थच राहत नाही ना. त्यामुळे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना आपण कधी सपोर्ट नाही करायचा. पण जे दैनंदिन जीवन जगत असताना बऱ्याचशा मान्यता असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात, त्या गोष्टींना क्वेश्चन करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आज माझ्या आयुष्यामध्ये मी भरपूर लोकांना बघतोय, घरामध्ये किंवा आयुष्यामध्ये जे कॉन्फ्लिक्ट आहे ना, हे फक्त डोक्यात धरून ठेवलेल्या गोष्टींमुळे कॉन्फ्लिक्ट आहे. एखादी गोष्ट स्ट्रॉंगली पकडलेली असते आणि समोरचा व्यक्ती जर त्याच्या अपोजिट काही गोष्ट केला, मग हे तळपायाची मस्तकाला जाते. मग तो असंच का वागला, हे का नाही झालं, ते काय नाही झालं, वगैरे वगैरे वगैरे, कंटिन्युअसली असंच आहे, तुझं नेचरच असं आहे, वगैरे वगैरे. मग तो व्यक्ती त्या रागाच्या भरात इतक्या गोष्टी बोलून जातो. मग ते जे रिलेशन असतं ना, ते रिलेशन चांगलं नाही राहत. त्याच्यामध्ये थोडेसे तडे पडायला लागतात. त्यामुळे आयुष्यामध्ये मी एकच गोष्ट सांगेन, कुठलीही गोष्ट मांडत असताना त्या गोष्टीला क्वेश्चन करायला शिका. जर एखादी गोष्ट टाईम टू टाईम बदलत असेल, तर त्या गोष्टीसोबत आपणही बदलणं खूप महत्त्वाचं असतं. जर आपण नाही बदललो, जर आपण आपल्याच गोष्टी जर स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवल्या, जर त्याच गोष्टी आपण फॉलो करत असू, तर आपण हर्ट होणं हे साहजिक आहे. आणि मान्यतेमुळे काय होतं माहिती आहे का, आपण बघायला नाही शिकत. मान्यता आपल्याला बघू देत नाही, मान्यता आपल्याला ऐकू देत नाही, मान्यता आपल्याला जगू देत नाही. इनफॅक्ट मान्यता आपल्याला काहीच करू देत नाही. आपण एखादी गोष्ट मानत असतो आणि समोरच्या व्यक्तीचं जर नेचर थोडं त्याच्या विपरीत असेल ना, तर मग आपल्या डोक्यात पहिल्यांदाच त्याच्याबद्दल तिरस्कार येतो. मग त्या व्यक्तीला आपण समजूनच नाही घेत. पहिल्यांदाच आपण त्याच्यावर लेबल लावतो की हा असा आहे, ह्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपलं त्या व्यक्तीसोबत बॉन्डिंग तर होतच नाही, पण आपल्या आयुष्यामध्ये आपण नवीन काही शिकत नाही, आपण अपग्रेड नाही होत. ही जी मान्यता असते ना, ही मान्यता खूप डेंजर आहे. ह्या मान्यतेबद्दल आपण आयुष्यामध्ये विचार केला पाहिजे की आपण काय म्हणतोय. मान्यतेमुळे बरेचसे लोक दुःखी आहेत आयुष्यामध्ये. म्हणून त्या मान्यतेला प्रश्न करणं, त्या मान्यतेवरती काम करणं हे खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस आपण त्या गोष्टींवरती काम करायला लागतो ना, त्यावेळेस मग ॲक्च्युअलमध्ये आपण आयुष्यामध्ये ग्रोथ करत असतो. आणि आयुष्याबाबतीत सांगायचं झालं ना, आयुष्य हे कंटिन्युअसली ग्रो करण्याचं ठिकाण आहे. आपण 24 तास ग्रोथ करत राहिलं पाहिजे. आपण स्वतःलाच प्रश्न विचारले पाहिजेत, स्वतःचेच प्रश्न आपण स्वतः सोडवले पाहिजेत. आणि ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचं आयुष्य जगत असतो, ज्यावेळेस आपण एक्सप्लोर करत असतो ना, त्यावेळेसच मग ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आयुष्यामध्ये खरा आनंद मिळत असतो. आणि तो मार्ग आपल्या आयुष्यामध्ये अवतरणं, त्या मार्गाने चालणं हे खूप महत्त्वाचं असतं. जर आपण तो मार्ग फॉलो नाही केला, आपण जर आपल्या गोष्टींना धरून ठेवलो ना, तर मग आपल्याला आयुष्यभर दुःखी होण्यापासून कोणीच नाही वाचू शकत, कोणीच नाही वाचू शकत. आपलीच मान्यता आपल्याला आयुष्यभर दुःख देत असते, आपलीच मान्यता. त्यामुळे आपली जी मान्यता आहे ना, त्या मान्यतेवरती काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.